स्टार्ट. गुड इव्हनिंग बेटा. हाँ टुडे गुड इव्हनिंग ऑल ऑफ दिस स्टुडंट्स. देखो बेटा, आज आपण काय करणार आहोत की इव्हॉल्युशन एक लेसन आहे 12वीला, बरोबर आहे. आता तुम्ही 11वी नंतर 12वी साठी जो चॅप्टर आहे इव्हॉल्युशन, त्याचं स्टेट बोर्ड मध्ये नाव थोडंसं वेगळं आहे, म्हणजे लाईफ इन ओरिजिन अँड इव्हॉल्युशन. काही ठिकाणी काय हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन. पण या दोन्हीचा अर्थ काय होतो की इव्हॉल्युशन म्हणजे मानव या कुठल्याही अॅनिमलमध्ये, खास करून मानवामध्ये, ह्युमन मध्ये डेव्हलपमेंट कसं झालं. त्याच्यामध्ये इव्हॉल्युशन एक वर्ड आहे. इव्हॉल्युशन मिनिंग काय शब्दाच्या, व्हॉट इज मीन इव्हॉल्युशन. इव्हॉल्युशन मीन्स ग्रॅज्युअल चेंज. म्हणजे मानवी उत्क्रांतीमध्ये किंवा इव्हॉल्युशन प्रोसेसमध्ये असंख्य प्रोसेस घडलेल्या आहेत. तर त्यामध्ये स्लो बदल झाला. आणि त्यापैकी तुम्हाला मी आज एक कन्सेप्ट क्लिअर करणार आहे, ट्रान्सक्रिप्शन. ऑलरेडी तुम्हाला मी बऱ्याच वेळा शिकवलेलं आहे की जेव्हा 12वीचा मी लेसन तुम्हाला शिकवला त्यामध्ये सांगितलेलं आहे की इव्हॉल्युशन मध्ये मॉर्फोलॉजिकल, एनाटॉमिकल, कनेक्टिंग लिंक है ना, कनेक्टिंग लिंक, वेस्टिजल ऑर्गन्स या एम्ब्रियोलॉजिकल असंख्य एव्हिडन्स आहेत बेटा. ओके, पण ते एव्हिडन्सचा उपयोग काय झाला, ते एव्हिडन्स तुम्हाला का शो केले, कारण ते एव्हिडन्समुळे आपल्याला कळलं की इव्हॉल्युशन कसं घडत गेलं. आता मॉर्फोलॉजिकल मध्ये काय, मॉर्फोलॉजिकल मध्ये काय येतं, तर मॉर्फोलॉजिकल मध्ये येते बेटा सगळ्यात महत्वाचं. हा, मॉर्फोलॉजिकल मध्ये काय येते, तर मॉर्फोलॉजिकल मध्ये आपल्या चेहऱ्याचं सम ॲनिमल्स मध्ये ना माउथ स्ट्रक्चर, हेअर डिस्ट्रीब्युटेड हेअर्स, अंगावरचे केस, सम आर इयर पोझिशन म्हणजे इयरची पोझिशन, आणि काही ठिकाणी आईज पोझिशन, चेहऱ्याचा फेस, हे सगळे याच्यामध्ये काय येतं त्या ठिकाणी मॉर्फोलॉजिकल होते. मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्स इज इम्पॉर्टंट पार्ट. मॉर्फोलॉजिकल म्हणजे एक्सटर्नल पार्ट्स आपण बाहेरून शो करतो. मग झुलॉजी अँड बॉटनी म्हणजे इन प्लांट मध्ये सुद्धा आहे, म्हणजे स्ट्रक्चर ऑफ लीफ है ना, लीफची पोझिशन पण आहे, रेटिक्युलेट आणि पॅरल व्हेनेशन, पण त्या बेसवर पण देणार. मग आपण जेव्हा इव्हॉल्युशनचा अभ्यास करतो, प्राणी असो काय ॲनिमल्स असो, म्हणजे ॲनिमल्स किंवा प्लांट दोन्ही असतील, या दोन्हीमध्ये इव्हॉल्युशन कशा पद्धतीने घडलेलं आहे. मग अॅनाटॉमिकल पण कॅरेक्टर आहेत. तुम्ही कधी 10वीला शिकला असाल की 10वीमध्ये अॅनाटॉमिकल कॅरेक्टर मध्ये तुम्हाला दाखवलं गेलं आहे की आपलं ह्युमन हँड, येस, ह्युमन हँड अँड फोरलेग ऑफ ऑक्स, समोरचे पाय कोणाचे, बैलाचे, आणि आपले ह्युमन हँड, त्याचे आतले जे जॉईंट्स आहेत ना, बोन्स जॉईंट्स, ते सिमिलर आहे बेटा. ते काय येतं, सिमिलर सारखे आहेत. आणि त्यासोबत काय, फ्लिपर ऑफ वेल, हे सगळे एकत्र आहेत अॅनाटॉमिकल, यांचे बोन्स जॉईंट समोरचे आहेत. म्हणजे आपण काय म्हणू शकतो, मग आपण पूर्वी हे होतो का, नाही, कदाचित असू शकतो. म्हणजे इव्हॉल्युशन कसं होत गेलं, आपल्यामध्ये बदल होत गेला. ऑक्सचं काम वेगळं आहे, आपलं काम वेगळं आहे, पण आपलं अॅनाटॉमिकल जे कॅरेक्टर आहे ते ॲज अ सेम आहे, आणि ते जॉईंट्स, बोन्स. त्यानंतर थर्ड कुठलं आहे, तर तुमचं वेस्टिल ऑर्गन. वेस्टिल ऑर्गन मध्ये काय येते बेटा, तर वेस्टिल ऑर्गन मध्ये येते खास करून तुमच्या अपेंडिक्स, एक पार्ट्स. तर विजडम टीथ, जे विजडम टीथ तुम्ही यूज करत नाही आपल्या माउथ मध्ये, साधारणतः ह्युमन माउथ मध्ये देर आर 4 टीथ्स, प्रीमोलार, मोलार, इन्सिजर आणि कॅनाइन. हे जनरली असतातच. जेव्हा 32 टीथ आपण काउंट करतो ना, त्या ठिकाणी हे आहेत. पण तुम्हाला माहितीये का, जेव्हा आपण लहान बाळामध्ये करतो तर लहान बाळामध्ये प्रीमोलार नाहीत, पण हे सगळे जरी जात असतील तर तुम्हाला एक विशिष्ट काळानंतर तुमच्यामध्ये एक टीथ क्रिएट होते आपल्या माउथ मध्ये, आणि त्याला आपण काय म्हणतो, विजडम टीथ. आता विजडम टीथचं काम तसं काहीच नाहीये, ते वेस्टिजल पार्ट आहे, युजफुल नाहीये ते. मग तरी पण तो आपल्या बॉडीमध्ये येतो, मग त्याला आपण काय म्हणतो, वेस्टिजल ऑर्गन म्हणतो. काय म्हणतो आपण, वेस्टिजल ऑर्गन. मग असं हे तुम्हाला मी शिकवलेलं आहे. तर एम्ब्रियोलॉजिकल, एम्ब्रियोलॉजिकल मध्ये काय, तर एम्ब्रियोलॉजिकल मध्ये जेव्हा फॅलोपियन ट्यूब मध्ये जेव्हा फर्टिलायझेशन होतं, झायगोट बनते, स्पर्म अँड ओमचं फर्टिलायझेशन झाल्यानंतर झायगोट क्रिएट होते, झायगोटचं एम्ब्रियो क्रिएट होतं, एम्ब्रियोचं फिटस क्रिएट होतं, झायगोटचं एम्ब्रियो क्रिएट होतं. फर्स्ट स्टेज, सेकंड स्टेज आणि थर्ड स्टेज ऑलमोस्ट काही अॅनिमल मध्ये सेम आहे. मग ते कोणते अॅनिमल आहेत, ते अॅनिमल आहेत बेटा, त्यामध्ये बघा, जर तुम्ही विचार केला, तुम्ही 10th बघा, 10th मध्ये एक तुम्हाला फोटो होता, आता 12वी विसरला मला माहिती नाही, पण 10th मध्ये एक फोटो होता, त्याच्यामध्ये तुम्हाला दिलं गेलं होतं की मॅन तर आहेच, पण पिगचं, मॅनचं, फिशचं, ओके, काऊचं, गोटचं, यांचं जे हे ना एम्ब्रियो, तर त्याचं जे पोझिशन आहे युट्रस मध्ये बसण्याची, ऑलमोस्ट फर्स्ट, सेकंड, थर्ड स्टेज मध्ये सेम होती.
मग हे एक इव्हॉल्युशनचा भाग आहे, पण नंतर आपण वेगळे घडतो, ते अॅनिमल्स वेगळे घडतात. मग इव्हॉल्युशन मीन्स ग्रॅज्युअल चेंज. जसं जसं जनरेशन चेंज होते त्यामध्ये बदल होत गेलेला दिसला. मग तशात तुम्हाला मी दोन कन्सेप्ट आज क्लिअर करणार आहे की ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन. तर पहिला फरक लक्षात घ्या, ट्रान्सक्रिप्शन दिस इज पार्ट ऑफ इव्हॉल्युशन. बरं का, दिस इज पार्ट ऑफ इव्हॉल्युशन. ट्रान्सक्रिप्शन तुम्हाला मी बऱ्याच वेळा घेतलेला आहे की ट्रान्सक्रिप्शन म्हणजे काय, पण त्याच्यापूर्वी तुम्हाला माहित पाहिजे होतं की व्हॉट इज मीन्स हेरिडिटी. व्हॉट इज मीन्स हेरिडिटी. तर हेरिडिटी द ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर्स. द ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर्स काय करतं, ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर्स फ्रॉम वन जनरेशन टू अनोदर. म्हणजे एका जनरेशन मधून दुसऱ्या जनरेशन मध्ये ट्रान्सफर होणारे जेनेटिक्स गट्स. वाय जीन. ते कसे ट्रान्सफर होतात, जीन थ्रो. व्हेर इज जीन प्रेझेंट, जीन प्रेझेंट असतात क्रोमोझोम वरती. बरोबर आहे, जीन प्रेझेंट असतात क्रोमोझोम वरती. म्हणजे लक्षात घ्या, हेरिडिटी अनुवंशिकता म्हणजे काय, तर त्याचा जो पार्ट आहे, द ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर्स फ्रॉम वन जनरेशन टू अनोदर जनरेशन थ्रू जीन्स इज कॉल्ड हेरिडिटी. त्याला काय म्हणतो आपण, तर हेरिडिटी. ओके, दॅट्स कॉल्ड हेरिडिटी, अनुवंशिकता. मग या हेरिडिटीचे पण तीन पार्ट आहेत ना बेटा. म्हणजे तीन कशा होतात, कुठली, तर पहिली आहे ट्रान्सक्रिप्शन. व्हॉट इज मीन ट्रान्सक्रिप्शन, है ना. नेमकं कुठे घडते ट्रान्सक्रिप्शन, बरोबर आहे. ट्रान्सक्रिप्शन ही प्रोसेस काय, तर साधी डेफिनेशन तुम्हाला मी दिली होती, आठवते का तुम्हाला, रिमाइंड बघा, की प्रोसेस ऑफ सिंथेसिस, प्रोसेस ऑफ synthesis of mRNA according to nucleotide sequence present on DNA is called transcription. आपल्या डीएनए मध्ये असणारे न्यूक्लियोटाइड नंबर्स बघा, डीएनए ची लेंथ डिपेंड ऑन न्यूक्लियोटाइड्स. बेटा काय, आपल्या डीएनए ची लेंथ कशासाठी पण आहे, न्यूक्लियोटाइड नंबर वरती. जेवढे न्यूक्लियोटाइड नंबर प्रेझेंट असतील तेवढी डीएनए लेंथ जास्त असते. आपल्या ह्युमनच्या डीएनए लेंथ किती आहे मग, तर डीएनए ची लेंथ आहे आपल्या ह्युमनची 2.2 मीटर्स. किती आहे, 2.2 मीटर. ओके, डीएनए लेंथ ऑफ ह्युमन. कारण त्याच्यामध्ये न्यूक्लियोटाइड नंबर जेवढे आहेत त्याच्यावरती डिपेंड असते. ठीक आहे. मग ट्रान्सक्रिप्शन काय सांगितलं, प्रोसेस ऑफ सिंथेसिस ऑफ mRNA अकॉर्डिंग टू द न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स ऑन डीएनए इज कॉल्ड ट्रान्सक्रिप्शन. तुम्हाला विचारलं मग ट्रान्सक्रिप्शन माहित झालं, तर ट्रान्सलेशन म्हणजे काय रे, व्हॉट इज मीन ट्रान्सलेशन. साधी, ज्याला ट्रान्सक्रिप्शन समजते त्याला ट्रान्सलेशन समजते. ट्रान्सक्रिप्शन मग कुठे होते, तर ट्रान्सक्रिप्शन ओनली एकाच ठिकाणी होते. कुठे होते, तर ट्रान्सक्रिप्शन फक्त mRNA. कशाचा भाग आहे, mRNA. पण ट्रान्सलेशन कशाचा पार्ट आहे बेटा, तर mRNA, tRNA आणि rRNA सगळ्यांचा पार्ट आहे. ओके, मग ट्रान्सलेशन द प्रोसेस ऑफ ब्रिंगिंग tRNA प्रोसेसिंग anticodon that complementary to the codon on mRNA for protein synthesis is called translation. मग परीक्षेला एक्झामला क्वेश्चन कसा निर्माण होतो तुमच्या, की mRNA यानी ट्रान्सक्रिप्शन अँड ट्रान्सलेशन मधला फरक सांगा. व्हॉट इज डिफरन्स बिटवीन, फोन सायलेंट कर. ओके प्लीज, कॉल सायलेंट कर. हा, डोंट टॉक. ओके, तुम्ही बोलला का, फक्त फोन बस. हा, तर ट्रान्सक्रिप्शन हा फरक आहे. बघ, तुम्हाला जर मी प्रोसेस विचारली की ड्युरिंग ट्रान्सक्रिप्शन काय करतं, ड्युरिंग ट्रान्सक्रिप्शन आरएनए इज प्रोड्यूस फ्रॉम डीएनए. मला प्लीज फोन द्या. तर काय करतं, ड्युरिंग ट्रान्सक्रिप्शन आरएनए इज प्रोड्यूस्ड फ्रॉम डीएनए. आरएनए तयार होतो पण फ्रॉम डीएनए. कशामधून, डीएनए मधून तयार होतो. कशामधून तयार होतो, डीएनए मधून. ओके, ड्युरिंग ट्रान्सक्रिप्शन आरएनए इज प्रोड्यूस फ्रॉम डीएनए. आणि तुम्ही जर विचारलं ट्रान्सलेशन मध्ये, तर ड्युरिंग ट्रान्सलेशन प्रोटीन्स आर प्रोड्यूस विथ द हेल्प ऑफ आरएनए. आरएनएच्या मदतीनं प्रोटीन तयार होतं ट्रान्सलेशन मध्ये. आणि ट्रान्सक्रिप्शन मध्ये काय होतं, आरएनए तयार होते. कोणाच्या मदतीनं, डीएनए मधून. किती साधी कन्सेप्ट आहे, ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन. ड्युरिंग ट्रान्सक्रिप्शन आरएनए प्रोड्यूस फ्रॉम डीएनए. ड्युरिंग ट्रान्सक्रिप्शन आरएनए प्रोड्यूस फ्रॉम डीएनए. डीएनए पण तयार होतं ना. किती कन्सेप्ट चांगली आहे. आणि ट्रान्सलेशन, ड्युरिंग इन ट्रान्सलेशन
प्रोटीन काय प्रोटीन आर प्रोड्यूस विथ द हेल्प ऑफ आरएनए. हे आरएनएच्या मदतीने काय तर ते प्रोटीन तयार होते. म्हणजे ट्रान्सलेशन म्हणलं की प्रोटीन तयार आणि ट्रान्सक्रिप्शन म्हणलं की आरएनए तयार. पण कोणाच्या मदतीनं आरएनए प्रोड्यूस फ्रॉम डीएनए, डीएनए मधून तयार होतो. प्रोटीन प्रोड्यूस हेल्प थ्रू आरएनए. मग झालं. किती कन्सेप्ट क्लिअर आहे. आणि याचा पार्ट आपल्या हेरिडिटी मध्ये आहे. नंतर आता ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्स म्हणजे एक पॉइंट आहे बेटा. ट्रान्सक्रिप्शन कुठं करते नेमक्या याच्यामध्ये की ओनली mRNA टेक पार्ट इन द ट्रान्सक्रिप्शन. ओनली mRNA कोणता mRNA टेक पार्ट इन ट्रान्सक्रिप्शन. म्हणजे तुमचा mRNA फक्त एकमेव mRNA फक्त ओनली पार्ट कशाचा आहे ट्रान्सक्रिप्शन. म्हणजे ट्रान्सक्रिप्शनचा पार्ट फक्त mRNAच आहे. मग ट्रान्सलेशनचा काय होता mRNA, tRNA आणि rRNA टेक पार्ट इन ट्रान्सलेशन. सगळेच पार्टिसिपेट होतात याच्यामध्ये फक्त mRNA. किती साधी कन्सेप्ट. व्हॉट इज डिफरन्स बिटवीन ट्रान्सक्रिप्शन अँड ट्रान्सलेशन. ओके, हे दोन कन्सेप्ट चांगल्या प्रकारे लक्षात ठेवा. तुम्ही 10th पासून 12th पर्यंत म्हणजे 12वीच्या विद्यार्थ्यांना नीट मध्ये हा क्वेश्चन बऱ्याच वेळा येतो. त्यावेळेस ती कन्सेप्ट विद्यार्थी विसरतात. समजलं का. आणि जेव्हा कन्सेप्ट विसरतात ना तेव्हा प्रॉब्लेम क्रिएट होतो बेटा. ओके, म्हणजे ट्रान्सक्रिप्शन अँड ट्रान्सलेशन. मला वाटते कन्सेप्ट क्लिअर झाली असेल. झाली का. ओके, आता तुम्हाला जे विचारलं काही याच्यामध्ये क्वेश्चन्स, तर ट्रान्सक्रिप्शन ट्रान्सलेशन हा साधा फरक. हेरिडिटी क्लिअर झालं, जीन क्लिअर झालं, डीएनए क्लिअर झालं, डीएनएची लेंथ क्लिअर झालं. ओके, हे लक्षात घ्या. आता लक्षात घ्या जेव्हा आपण या सगळ्या गोष्टी बघतो ना तर आपलं काय होतं, आपण थोडस बॅक साईडला जायला पाहिजे. कुठे जायला पाहिजे, बॅक साईडला जायला पाहिजे. मग आपल्याला त्याचा स्टेप लक्षात येतात. द प्रोसेस ऑफ ट्रान्सक्रिप्शन टेक प्लेस इन न्यूक्लियस. ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस कुठे घडते न्यूक्लियस मध्ये. आणि ट्रान्सलेशन कुठे घडते तर रायबोझोम मध्ये. रायबोझोम वेअर इज प्रेझेंट इन सायटोप्लाझ्मा. समजले क्लिअर कन्सेप्ट. ट्रान्सक्रिप्शन ऑकर्स या टेक प्लेस इन न्यूक्लियस. त्या न्यूक्लियसच्या केंद्रकामध्ये ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस होते आणि त्यामध्ये फक्त mRNA पार्ट घेतं. आणि ट्रान्सलेशन टेक प्लेस इन कुठं कुठं रायबोझोम मध्ये. कुठं घडते रायबोझोम. रायबोझोम इन सायटोप्लाझ्मा. क्लिअर. ही झाली प्रोसेस ट्रान्सलेशन अँड ट्रान्सक्रिप्शन. मे बी क्लिअर. डिड यू अंडरस्टँड दिस कन्सेप्ट. क्लिअर झाली तुम्हाला. समजली समजली. तर ही कन्सेप्ट क्लिअर. मग तुम्हाला काही प्रश्न झाला होता तर तुम्हाला मी विचारलं फादर ऑफ मॉडर्न जेनेटिक्स. आजच्या जेनेटिक्सचा फादर कोण आहे तर मेंडेल. बरोबर आहे. हु वॉज फादर ऑफ तर जॉन ग्रेगर मेंडेल. तुम्हाला मी विचारलं की समजा उदाहरणार्थ सायंटिफिक नेम ऑफ ह्युमन. तर सायंटिफिक नेम ऑफ ह्युमन होमोसेपियन. पण त्याच्या अगोदर तुम्ही इव्हॉल्युशन मध्ये जर बघितलं असाल तर लेमूर पासून लेमूर 7 करोड इयर अगो. इजिप्तोपिथिकस 4 करोड इयर अगो बीसी. बिफोर ख्रिस्तीरा. त्यानंतर ड्रायोपिथिकस 2.5 करोड इयर अगो. रामापिथिकस 1 करोड इयर अगो. 40 लाखला कोण आहे तर पोस्टेरियर मॅन, ताटमानेचा मान, त्याला 40 लाख इयर अगो. 20 लाखला स्किल मॅन होता. कोण होता स्किल मॅन 20 लाखला. आणि क्रो मॅग्न होता 50,000. येस 50,000 क्रो मॅग्न. हे त्याचा काय झाला कालावधी झाला. मग यामध्ये तुम्हाला बेटा सिनोझाइक इरा, मेसोझाइक इरा आणि पॅलिओझाइक इरा दॅट इज इम्पॉर्टंट पार्ट. कारण इव्हॉल्युशनचा तो पण भाग आहे ना. जेव्हा तुम्ही विचारता की पॅलिओझाइक इरा म्हणजे कोणता इरा, असा इरा बघा 540 म्हणजे 540 इयर बीसी, 540 इयर बीसी टू 252 इयर बीसी या मधल्या काळाला काय म्हणतात बिटवीन द पिरियड दॅट इज कॉल्ड पॅलिओझाइक इरा. पॅलिओझाइकचा निकनेम काय, सेकंड नाव काय. पॅलिओझाइक का सेकंड नेम क्या है बेटा, क्या है तो उसका सेकंड नाम है इनवर्टिब्रे एज. त्या काळामध्ये अॅनिमल तर होते पण इनवर्टिब्रे होते. कसे होते, त्यांना मनकण होता बॅक साईडचा. नंबर टू सेकंड कुठला आहे तर 252 इयर्स टू 66 मिलियन. हा ते मी अगोदर तुम्हाला विसरलो. 540 मिलियन इयर्स. मिलियन आहे, लाख नाही ना करोड नाही, मिलियन. 1 मिलियन इक्वल टू 10 लाख. तर 540 मिलियन इयर बीसी
250 मिलियन बीसी. हे कोणता इरा होता? पॅलिओझाइक इरा. पॅलिओझाइक इरामध्ये त्याला आपण सेकंड नेम काय सांगितलं? इनव्हर्टिब्रे अॅनिमल्स. पण नंबर 2 सेकंड कुठला आहे? मेसोझाइक इरा. मेसोझाइक इराचा कालावधी आहे 252 मिलियन बिफोर ख्रिस्ती इरा, 266 मिलियन बिफोर ख्रिस्ती इरा. क्लिअर? याला मेजो मधला त्याचं पण निक नेम आहे, दॅट इज कॉल्ड रेप्टाइल एज. त्याला काय म्हणायचं? रेप्टाइल. त्याच काळामध्ये डायनोसॉर प्रेझेंट होती आपल्या अर्थवरती. आणि थर्ड कुठला आहे? तर थर्ड आहे कुठलं? सिनोझाइक इरा. सिनोझाइक इरा स्टार्टिंग फ्रॉम 66 मिलियन बिफोर ख्रिस्त इरा टू नाव, आतापर्यंत. दॅट इज कॉल्ड सेकंड नेम मॅमल एज. काय म्हणतात? मॅमल एज. लक्षात घ्या मित्रांनो, जेव्हा आपल्या सृष्टीवरती मॅमल्स तयार झाले आजपर्यंत कोण चालू आहे? सिनोझाइक इरा चालू आहे. काय कोण चालू आहे? सिनोझाइक इरा. क्लिअर? सिनोझाइक, मेसोझाइक अँड पॅलिओझाइक हे 3 इरा इम्पॉर्टंट का होतं? तर त्या काळामध्ये अर्थ वरती अॅनिमल क्रिएट झाले. आपले अर्थ एज किती आहे? 4.5 बिलियन इयर अगोस. 4.5 बिलियन फर्स्ट लिव्हिंग थिंग्स क्रिएट ऑन द अर्थ. फर्स्ट टाइम कधी झाला क्रिएट? तर 3.5 टू 4 बिलियन इयर्स अगो पहिला जीव आपल्या लिव्हिंग थिंग्स मध्ये पाण्यामध्ये झाला, वॉटरमध्ये. ओके, आपण डीप ही कन्सेप्ट ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन, मॉर्फोलॉजिकल, एनाटॉमिकल, कनेक्टिंग लिंक, त्यानंतर तुमचं एम्ब्रियोलॉजिकल एव्हिडन्स, मेंडेल हे सगळे त्या कॅटेगरीमध्ये आलेले आहेत. ओके, तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे. आणि एक स्टेटमेंट आहे तुमच्या बुक्स मध्ये, तुमच्या याच्यामध्ये पण दिले 12 की 3 सायंटिस्ट हु प्रूव्ह द एक्सेप्ट व्हायरस ऑल द लिव्हिंग ऑर्गॅनिझम हॅव डीएनए ॲज जेनेटिक मटेरियल. डीएनए जेनेटिक मटेरियल आहे असे म्हणणारे सायंटिस्ट कोण? विच सायंटिस्ट नेम? एक आहे ओस्वाल्ड अवेरी, मॅकलिन मॅकर्थी अँड कॉलिन मॅक्लिओड. There are 3 scientists name. That scientists tell की DNA is a genetic material. एक्सेप्शन सांगितलं ना, व्हायरस. व्हायरस मध्ये डीएनए नसते बेटा. जर व्हायरस सोडला तर बाकी सगळे अॅनिमल मध्ये डीएनए आणि तेच जेनेटिक मटेरियल ट्रान्सफर करते. ओके, क्लिअर कन्सेप्ट? अजून डेट मध्ये आपण उद्या घेऊ. धन्यवाद, थँक्यू.